जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसतं, प्रचंड भूक लागलेली असते, फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारं तेही चमचमीत, चटपटीत आणि झणझणीत खायचं असतं. किंवा उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ गॅससमोर उभं राहूनही काहीतरी बनवायचं नसतं, अगदी झटपट होणारं काहीतरी हवं असतं, तेव्हा हा चमचमीत, झणझणीत आणि चटपटीत होणारा आलू आणि रेसिपी बनवायला सुद्धा एकदम सोपी आहे, झटपट बनून तयार होते. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी एका बाउलमध्ये इथे मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे. आपण नेहमी पुलाव, बिर्याणी बनवण्यासाठी जो बासमती तांदूळ वापरतो तोच इथे मी घेतला आहे. तांदूळ बाउलमध्ये काढायचा आणि एक 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. तर इथे पहा तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ फक्त 10 ते 15 मिनिटं किंवा आपली पुढची तयारी होईपर्यंत भिजवून घ्यायचा. आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय. वाटण तयार करण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 4 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 काळी मिरी, आलं, 2 हिरवी वेलची, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. आता हा पुलाव आपल्याला छान चटपटीत, झणझणीत आणि चमचमीतही बनवायचा आहे. त्यामुळे इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्यासुद्धा यामध्येच काढून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरून याची एक प्युरी तयार करायची. आता या ठिकाणी तुम्हाला जितकं तिखट बनवायचं आहे, त्यानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सर्व साहित्य मिक्सरला फिरून एक प्युरी तयार करून घेतली आहे. आता आपण लगेच पुलाव बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. कुकर गरम झाला की 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की 2 तमालपत्र घालायची. तमालपत्र नक्की घाला, यामुळे या पुलावला चव आणि सुगंध दोन्ही छान येतं. तमालपत्र एक अर्धा मिनिटं तेलामध्ये परतून घेतले की एक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा. कांदा मी उभा पातळ चिरून घेतलाय आणि कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा मध्यम आचेवर तेलामध्ये परतून घ्यायचा. तर इथे पहा छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मध्यम आचेवर मी परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत वाटणही परतून घ्यायचं. तर इथे पहा वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत वाटणही मी परतून घेतले. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे मोठ्या चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून घेतले ते घालायचे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या सुद्धा घालायच्या. या ठिकाणी जर तुम्हाला जास्त पुलाव हा तिखट करायचा नसेल तर हिरवी मिरची कमी घालू शकता किंवा स्किपही करू शकता. हिरवी मिरची आणि बटाटा मसाल्यासोबत मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा. बटाटा आणि हिरवी मिरची परतून होतीये तोपर्यंत जे तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्या तांदळातलंही सर्व पाणी मी काढून घेतलं आहे. आता हे तांदूळही यामध्ये घालायचे. तांदळातलं पाणी काढून होईपर्यंत इथे पहा बटाटा आणि हिरवी मिरची दोन्ही छान परतून झाले आहेत. आता भिजवून घेतलेले तांदूळही यामध्ये काढायचे आणि मसाल्यासोबत मिक्स करून तांदूळही एक 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यायचे. फक्त तांदूळ परतून घेत असताना लक्षात ठेवा, हलक्या हाताने परतून घ्यायचे कारण आपण हे तांदूळ भिजवून घेतलेत त्यामुळे ते तुटूही शकतात. तर इथे पहा तांदूळही मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं मी छान असे मध्यम आचेवर परतून घेतले आहेत. अशा पद्धतीने तांदूळ मसाल्यासोबत परतून घेतले ना, की मसाला पूर्ण तांदळामध्ये उतरतो आणि जो आपण पुलाव बनवतोय तो चवीला भन्नाट होतो. आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी या वाटीने मोजून 1 वाटी तांदूळ घेतला होता. त्यासाठीच याच वाटीने मोजून यामध्ये मी 1.5 वाटी इतकं पाणी घालणार आहे. आता जर तुम्ही हा पुलाव पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये बनवत असाल तर 2 वाटी पाणी वापरायचं. आपण कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे 1.5 वाटीच वापरले. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाला, तांदूळ, सर्व साहित्य पाण्यासोबत एकसारखं मिक्स करून घ्यायचं. सर्व साहित्य पाण्यासोबत एकसारखं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. मोठ्या आचेवर एक उकळी काढली की त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करायच्या, गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा मध्यम आचेवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय आणि आता या ठिकाणी कुकरचं झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त मोकळा सुटसुटीत असा हा आलू पुलाव बनून तयार झाला आहे आणि याचा सुगंध म्हणाल ना तर अगदी घरभर पसरलाय. ज्यांना भूक नसेल ना ते सुद्धा पटकन खायला बसतील. इतका चवीला भन्नाट होतो.
आणि या ठिकाणी या पुलावचा प्रत्यक्षित तुम्ही पाहू शकता छान मोकळा सुटसुटीत झालाय आणि तांदूळ सुद्धा अगदी दुप्पट-तिप्पट फुललाय. तर तुम्ही सुद्धा घरामध्ये भाजीला काही नसेल, प्रचंड भूक लागली असेल, झटपट काहीतरी बनवायचं असेल, तर हा खमंग, झणझणीत, चटपटीत आलू पुलाव एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला, तुमच्या घरच्यांना, सर्वांना आवडेल. बनवायलाही सोप्पं आहे, झटपट बनवून तयार होतो, जास्त साहित्यही लागत नाही. आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.